हॅलो पुणेकर्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलोय शनिवार येथील वृंदावन थीम केलेले आहे. चलो लेट मी शो यू. वो पुण्यामध्ये असं वाटतंय ना जसं की वृंदावन, अमृतसर हे सगळेच ठिकाणं इथेच अवतरलेली आहेत. नाही, वृंदावनामध्ये नाही आली आहे मी, पुण्यातच आहे. हो, पण पुण्यामध्येच वृंदावनाची एकदमच झलक दाखवणारा हा देखावा आहे. मी आली आहे शनिवार येथे आणि इथे यावर्षी साकारलेला आहे वृंदावन. इथे कृष्णाचं एक जग वेगळंच वातावरण इथे तयार केलेलं आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे इथे. वृंदावनात असताना कृष्ण भगवानाच्या आयुष्यातील काही क्षण इथे आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये कृष्ण जन्म झाल्यानंतर त्यांना कसं त्यांच्या वडिलांनी नदीमध्ये नेत असताना एका टोपलीतून जात असतात ते सुद्धा इथे सीन क्रिएट केलेलं आहे. शेषनागांनी कसं त्यांचं पाण्यापासून संरक्षण केलेलं आहे तसा एक छान देखावा इथे केलेला आहे. सोबतच असा सुंदर एक आईचा, एक मुलाचा किंवा म्हणतात ना प्रेम, मैत्री या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे एक मिलाप पाहायला मिळतो. खूप सुंदर आणि खूप अप्रतिम काम केलेलं आहे. पुण्यामधली हीच खासियत आहे. जे काही दाखवतात असं वाटते साक्षात ते ठिकाण इथे आलेलं आहे. तर श्रीकृष्ण भगवानाने गोवर्धन पर्वत कसा उचलला होता त्याची सुद्धा एक प्रतिकृती इथे तयार केलेली आहे. संपूर्ण देखावा आणि सोबतच लाईट्स इफेक्ट आणि बॅकग्राऊंडचं ते शीतल एकदम कृष्णाचं मधुरवाणी जे म्हणतात ना आपण बासुरीचं म्युझिक, त्याच्यामध्ये असं वाटत होतं की आपण एकदम वृंदावनामध्येच आलेलो आहोत. आणि सोबतच असं थंड एकदम ब्रीज म्हणतात की नाही, हवा येते कूलरची, त्याच्यामुळे असं वाटत होतं की वेगळ्या जगात आलेलो आहोत आणि वेगळी अनुभूती म्हणतात ना आपल्याला एकदा वेगळा अनुभव इथे घ्यायला मिळतो. तुम्ही जर गेला नसेल ना तर नक्कीच शनिवारच्या या देखावा पाहायला जा. तुम्हाला एक वेगळा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही यामध्ये. आणि ज्या कोणाला पुण्यामध्ये येऊन हे देखावे पाहता जमणार नाही त्यांच्यासाठी एक तोच अनुभव देणारा, म्हणजे तितकासा अनुभव मी तुम्हाला देऊ नाही शकत व्हिडिओमधून, पण तरी तुमच्यासोबत थोडासा शेअर करण्याचा मी प्रयत्न करते आहे. दहीहंडीला श्रीकृष्ण भगवान कशी दहीहंडी फोडतात आणि त्यांच्या मुखामध्ये पूर्ण आकाशगंगा जी दिसते की नाही ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. असं इतके सुंदर सुंदर देखावे केले होते. आणि सोबतच गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला एक स्क्रीन आहे, त्यावर असे विविध असे येतात नाही का, डिस्प्ले होतात. असं वाटतं की वेगळ्या जगामध्येच आहे. आणि जर वर तुम्ही आकाश पाहायला गेलं तर विविध रंगाचे फुलं, पक्षी, बटरफ्लाय अशा विविध गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि बघूनच असं मन तृप्त झाल्यासारखं वाटतं.
आता पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे आता चालू व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या देखाव्यासोबत कृष्णाने गीतेमध्ये जी शिकवण दिली आपल्याला ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केलेले आहे. कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना किती महत्त्व देतो हे त्या माणसांवरच अवलंबून असते. आणि गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की फक्त भित्रे आणि दुर्बळ लोकच गोष्टी नशिबावर सोडतात, पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीच नशिबावर अवलंबून नसतात. गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून पाहत असतो. कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे. असं म्हणतात, जे घडले ते चांगलेच होते, जे घडत आहे ते चांगले झालेले आहे आणि जे होईल ते देखील चांगलेच होईल. तुम्हाला भूतकाळाबद्दल पश्चाताप करण्याची गरज नाही. भविष्याची चिंता करू नका, वर्तमान जगा. बदल हा विश्वाचा नियम आहे. तुम्ही त्याला मृत्यू समजता तेच खरे जीवन आहे. एका प्रसंगात तुम्ही लक्षाधीश होऊ शकता आणि दुसऱ्या प्रसंगात तुम्ही गरिबीत अडकू शकता. हे शरीर तुमचे नाही, तुम्ही शरीराचेही नाही. शरीर अग्नी, पाणी, वायू, पृथ्वी आणि आकाश यांचे बनलेले आहे आणि या घटकांमध्ये अदृश्य होईल, पण आत्मा कायम आहे. तर तुम्ही कोण आहात? घाबरू नका. जे खरे नाही ते कधीच नव्हते आणि कधीच असणार नाही. जे खरे आहे ते नेहमीच होते आणि नष्ट केले जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे संपूर्ण ग्रामीण भागात पूर आल्यावर जलाशयाचा फारसा उपयोग होत नाही, त्याचप्रमाणे सर्वत्र भगवंताचे दर्शन घडवणाऱ्या प्रकाशमान स्त्री किंवा पुरुषासाठी शास्त्राचा काही उपयोग नाही. तो मला प्रिय आहे, जो सुखाच्या मागे धावत नाही किंवा दुःखापासून दूर जात नाही, शोक करत नाही, इच्छा बाळगत नाही, परंतु गोष्टी जसे घडतात तसे येऊ देतो. जे प्रथम विषाप सारखे वाटते परंतु शेवटी अमृतासारखे वाटते, हा सत्वाचा आनंद आहे, जो स्वतःशी शांती असलेल्या मनाने जन्माला येतो. जाता जाता या मंडळांनी एक नोट पण तेथे लिहिलेली होती की सगळ्या धर्मामध्ये त्यांचे धर्मग्रंथ वाचले जातात, पण भगवद्गीता काय सांगायचं असं वाटतं की वृंदावनमध्ये या नोटवर हा व्हिडिओ इथेच संपवते. आणि मला नक्कीच सांगा तुम्हाला आवडला का, व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही या गणपतीचं दर्शन केलं का ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरा. तोपर्यंत बाय.